नवल म्हणावे. जे देवतांना जमले नाही ते स्त्री करू शकते. तुला काय वाटलं? एक स्त्री असेल म्हणजे दुबी असेल. स्त्री म्हणजे रूपाची वस्तू नव्हे तर ती अनंत कालाची माता, पत्नी, भगिनी अशा अनेक रूपात वावरत असते. तिला तुम्ही दुबळा समजू नका. तू असं कर, तू मला तुझे सौंदर्य हे माझ्या मनात काम वाजता माझ्या जवळी रूप तुझे छान ग, रूप तुझे छान ग. पैसाशी माझ्या जवळी रूप तुझे छान ग, रूप तुझे छान ग. चंद्रवाणी मुखडा तुझा दिसे गोरा पान ग, चंद्रवाणी मुखडा तुझा, चंद्रवाणी मुखडा तुझा, चंद्रवाणी मुखडा तुझा दिसे गोरा पान ग. पैसाशी माझ्या जवळी ठीक आहे, करेन तुझ्याशी लग्न, पण माझी एक इच्छा आहे. कोणती? तू आपल्या दोघांच्या होणाऱ्या युद्धात जर तू जिंकलास तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. जशी तुझी इच्छा. हो युद्धास तयार. आहा दुर्गे दुर्गट भारी तुझा विन संसारी, दुर्गे दुर्गट भारी तुझा विन संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. दुर्गे दुर्गट भारी तुझा विन संसारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी, वारी वारी जन्म, वारी वारी जन्म, वारी वारी जन्म मरणाचे वारी. वारी पडलो वारी, वारी पडलो वारी. दुर्गे दुर्गट भारी तुझा विन संसारी. तुला काय वाटलं? स्त्री असेल म्हणजे दुबळी असेल. माते तुझ्याकडून मोक्ष मिळवून दे, परंतु या विश्वात माझं अखंड नाव वाचून दे. ठीक आहे, मग ऐक. जोपर्यंत चंद्र सूर्य असतील, लोक नवरात्री हा सण साजरा करत असतील, त्यावेळी माझ्या नावाची भजनं गातील. त्यावेळी माझ्या नावाची आरती, तुझ्या नावाची गुंफण असेल ती म्हणजे
मजा केली. आणि म्हणूनच म्हणते स्त्रीला तुम्ही कमी लेखू नका. ती ही पुरुषाप्रमाणे कर्तव्य कर्म बजावू शकते. अखेर या सर्वाचा शेवट गोडच झाला. म्हणूनच आपण त्या विश्वेश्वराची आराधना करूया. रचिल्या ऋषी मुनीनी राजा रुचा विनायक